श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम महाराज आहे आणि या तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे आपल्याला एक बंधन सांगितलंय. ते बंधन म्हणजे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. तुकाराम महाराजांना हे ज्ञात होतं या जीवाला दोन बंधन मुख्य आहेत. दोन बंधन असताना या जीवाला तिसरं सुद्धा बंधन असू शकतं. हे अभंगातलं ते बंधन आहे प्रेम प्रीतीचे बांधले. पण तुम्हाला दोन बंधन सुद्धा सांगणार आहे. पण लक्षात घ्या प्रेमाचं बंधन सांगत असताना तुकाराम महाराजांनी दोन दृष्टांत दिलेत. पहिला दृष्टांत भुंग्याचा आणि कमळाचा दिलाय. भ्रमर या शब्दाचा अर्थ आहे भुंगा, सुमन या शब्दाचा अर्थ आहे कमळ. जैसा भ्रमर भेदी कोडे जैसे हेन काष्ट कोरडे. हा भ्रमर हा भुंगा सूर्यविलासी नावाच्या कमळाचा मकरंद सेवन केला आणि तो त्याच्यामध्ये दंग झाला. तो प्रेमात पडला. प्रेम प्रीतीचे बांधले दृष्टांत तुकोबारांनी टिपलाय. आणि दुसरा दृष्टांत माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी टिपला. पदरी घाली पिळा बाप निर्बळासाठी बाळा. बाप आपल्या लेकरांसाठी काही बी करायला तयार असतो. ते प्रेम कमी होणार नसतं. ही दोन दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिली ती म्हणजे एका बंधनासाठी प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. ही दोन दृष्टांत सांगत असताना प्रेमाचं बंधन तर प्रत्येकाला आहे. पण या जीवाला मुख्य बंधन बाबा कर्माचं बंधन. कर्माचं बंधनच नाही किंवा कर्म करतच नाही डॉक्टर साहेब असं मनुष्य तुम्हाला बघायला भेटणारच नाही. जो जन्माला आलाय ना मनुष्य देहामध्ये कर्माने बंधूने मनुष्य लोके. बर का महाराज, जो कर्माचं बंधन आहे जो जन्माला आलाय जो या पृथ्वी तलावरती नरदेहामध्ये जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला कर्म करावं लागतं. कर्म भोगावं लागतं. कर्म करतच नाही असं मनुष्य तुम्हाला बघायला भेटणारच नाही. पण कर्म करत असताना आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. जगाचा मालक फळ चांगलं देईल. आपण वाईट कर्म केल्याच्या नंतर जगाचा मालक आपल्याला फळ वाईट देईल. कारण की आपलं कर्म ठरत असतं. आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहील का वाईट कीर्ती पाठीमागे शिल्लक राहील. मग या जगाच्या पाठीवरती या जगाच्या मालकानं सर्वांना कर्म करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पण प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे. प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. पण वेगवेगळं असताना देखील असा माणूस भेटलाच नाही की तो कर्माच्या बंधनातून सुटलाय. कर्माचं बंधन आपल्याला ऐका. मग कर्म करत असताना चांगलं कर्म करा. तुम्ही एखाद्याचा बाण करा शेजारच्या नका का बघा ना. जगाचा मालक निश्चित बघतोय तुम्ही कर्म चांगलं करता का वाईट करता. पाप करुनी पापी मन हे सैरा बैरा कळतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतय. तुझी सावली तुझ्या पासून दूर जात नाही. तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांती रूपी ते झोपू देईना. आरती करत तुझला छळतैरा. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैरा. आपण कुठं जातो कुठे बसतो काय खातो काय पितो हे जगाच्या मालकाला निश्चित कळत असतं. पण जगाचा मालक म्हणत नाही तुम्ही हे कर्म करू नका ते कर्म करू नका. तो फक्त लिहिण्याचं काम करतो. मग या जगाच्या पाठीवरती कर्म करावा लागणारे जो मनुष्य देहामध्ये आलाय नवे नवे जो जगाचा मालक आहे जगाच्या मालकाच्या बापाला कर्म चुकलं नाही आपल्याला कर्म चुकणार. Thank you.
रामांना कर्म चुकलं नाही. कसं चुकलं नाही? वाक्य ध्यान देऊ नाही का? सकाळ सकाळी प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक होणार, पण कर्म आडवं आलं, कर्म करावं लागणार आहे. वनवासाला जावं लागले. का वनवासाला जावं लागले? आपली असणारी सावत्र आई कैकेयी हिने आपल्या पतीकडे 2 वर मागून घेतले. राजा दशरथाकडे पहिल्या वरामध्ये माझ्या भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या सौतीचं जे लेकरू आहे ना त्याला वनवास. अगं कैकेयी ऐक ना, तुला 2 वर देतो बर का, पण पहिला वर ठीक आहे, भरताला राजगादी देऊ, पण श्रीरामाला वनवास नको ग. तुम्ही म्हटले होते 2 वर देणार, कोणता वर मागणार? माझी इच्छा आहे. पूर्वी म्हणायची राजहट्ट, बालहट्ट, श्रीहट्ट पुरवला जायचा. पुरवला हट्ट 2 वर देऊन टाकले, पण पुत्र शोक व्हायला लागला. काय करावं? 2 वर देऊन टाकले. माझ्या प्रभू श्रीरामाचं कसं होणार? माझ्या लक्ष्मणाचं कसं होणार? शत्रुघ्नाचं कसं होणार? भरताचं सुद्धा कसं होणार? 4 मुलांची चिंता असणारे राजा दशरथ आहेत, पण कर्म आडवालं, राज्याभिषेक होणार, पण भरताला राजगादी द्यायची. मग प्रभू श्रीरामांनी काय करावं? सकाळ सकाळी आपला बिस्तारा गोळा करावा आणि वनवासाच्या दिशेने निघावं. भरताला लक्षात आलं, आईने केलं ना हे चुकीचं केलं. आई तू चुकीचं केलं, नको मला राजगादी. जो अधिकाराने मोठा आहे, जो वयाने मोठा आहे, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक वाणी एक पत्नी प्रभू श्रीराम, तू त्याला वनवासाला पाठवतेस आई, अशी राजगादी मला नकोय. राजगादीचा त्याग केला आणि आपल्या भावाला पाठीमाग आणण्यासाठी भरत सुद्धा वनामध्ये निघून गेला. मला सांग, प्रभू श्रीराम निघून गेले, पण प्रभू श्रीरामासोबत आपल्या पत्नीचा त्याग करून लक्ष्मण गेले. आणि लक्ष्मण जरी गेले असले, पण या दोघा भावंडांना पाठीमाग आणण्यासाठी भरत सुद्धा पाठीमागून जातात, राजगादीचा त्याग करतात. सावत्र भाऊ आहेत, आईचं ऐकलं नाही, पण किती प्रभू श्रीरामावरती प्रेम असन भरताच. सध्या सख्या भावाचं प्रेम नाही माय मावल्यांना, पण वाक्य ध्यान देऊ नाही का? भावानं भावावरती किती प्रेम करावं याला रामायण म्हणतात. भावानं भावावरती किती प्रेम करू नये याला महाभारत म्हणतात. हरणाच्या वस्त्रानं घडलं रामायण, वस्त्राच्या हरणानं घडलं ते महाभारत. महाभारतामधला रामायणामधला फरक आहे. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने. आपल्या भावाला शोधण्यासाठी भरतजी निघाले. योगायोगानं चित्रकूट नगरीमध्ये दोघा भावंडांची भेट झाली. गायीने जसे पाडसाकडे धाव घ्यावी, प्रभू श्रीराम भरत एकमेकांना भेटतात, घट्ट आलिंगन देतात. प्रभू श्रीरामाला भरत म्हणतात, दादा हे तुम्ही काय केलं? कैकेयी मातेचं ऐकलं, तुम्ही वनवासाला निघून आला. दादा तुम्ही चुकीचं केलं. अयोध्येला चला, राजगादी तुमची वाट पाहतीये प्रभू, अख्खी नगरी तुमची वाट पाहतीये, तुम्ही चला. भरता आता हे शक्य नाही, शक्य नाही, येणं शक्य नाही. दादा तुम्ही आईचं मनावरती घेता, कैकेयी मातेचं मनावरती घेता, तिला ना अक्कलच नाही, तुम्ही तिचं मनावरती घेऊ नका, अयोध्येला चला. भरता अरे लेकरा, ती आपली आई आहे, ती आपली माता आहे, तिला वेडवाकडं बोलून काय कामाचं? दोष कैकेयी मातेचा नाही, दोष असेल माझ्या कर्माचा दोष आहे. गदी माडगुळकर गीत रामायणामध्ये आपल्याला सुंदर सांगतात. ऐक भरता, कर्माचा दोष कसा असतो? दैव जाण दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयी न दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आता शोक करून काय कामाचं? ऐक, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जग
शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष काही मातेचा नाही रे भरता, दोष असेल माझ्या कर्माचा दोष आहे. प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे, प्रत्येकाला आडवं येत असेल, प्रत्येकाचं कर्म आडवं येत असतं. अरे जगाचा मालक ना फार चतुर आहे. जगाच्या मालकानं आपल्यासारखे हजारो मडके घडवले. जगाचा मालक म्हणजे कुंभार आहे, पण तो इतका चतुर आहे. ऐका किती चतुर आहे तो. चतुर तो शिरोमणी पण गुण लावण्याची खाणी. या जगाचा मालक इतका चतुर आहे. या जगाच्या मालकानं काय केलंय? मया कथमिदं सर्वं जगत्युत्तमं मूर्तिना मतस्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थित. भूतांना सुद्धा धारण पोषण, भूतांची सुद्धा उत्पत्ती करणारा तो जगाचा मालक आहे. पण वास्तविक बघता जगाच्या मालकाचा आत्मा त्या ठिकाणी विराजमान नाही का? ते भूत त्यांच्या इच्छेनुसार, वासनेनुसार, कर्मानुसार उत्पत्तीला येतात. इच्छा वासना कर्म पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या योनीला जातात. सांगण्याचं तात्पर्य एक, भूतावरती सत्ता असणारा तो जगाचा मालक आहे. आपल्या सुद्धा त्या जगाच्या मालकाची सत्ता आहे. मग जगाचा मालक कुंभार आहे, पण त्या जगाच्या मालकानं आपल्यासारखे हजारो मडके घडवण्याचं काम केलंय. जगाच्या मालकानं अनमोल किमतीचा आपल्याला देह दिला, पण कर्म कसं करायचं? जगाच्या मालकानं सर्वांना स्वतंत्र अधिकार दिला. मग जगाच्या मालकाचा कधी काय दोष आहे? जसा जगाचा मालक म्हणजे कुंभार आहे आणि आपल्यासारखे हजारो मडके नाही का, मडके घडवणारा तो कुंभार आहे. पण काही मडकी खूप भाग्यवान असतात बघा बरं का. काही मडकी इतकी भाग्यवान असतात, इतकी भाग्यवान असतात, ती काल्याच्या कीर्तनासाठी दहीहंडी म्हणून वापरतात. किती मडकं भाग्यवान असेल ते. त्याचं उत्पत्ती करणारा कोण आहे? कुंभार आहे. पण त्याच कुंभाराच्या आव्यातनं आलेले एक दुसरं एक मडक आहे, ते थोडस कमी भाग्यवान असतं. त्या माय मावल्या संक्रांतीसाठी त्याला बोळकं म्हणून वापरतात. वापरताना बोळकच म्हणताना तुमच्या इकडे, आमच्या इकडे त्याला सुगड म्हणतात. छोट ते काय म्हणतात बरोबर ना? हा पण काय तर असतं ते पावसायला नाही तर ना एवढस बोळक. एकदा बाजारात गेलो आणि ताईचे असं एवढस असणार बोळक असं टणटण वाजून घेत होती. ताई ते बोळक टणटण का वाजवतात? महाराज तुम्हाला माहिती नाही, त्याला एक दिवस सांभाळायचं. कशाला? ते एवढ्या बोळक्याला. मी ताईला म्हटलं, ताई तुम्हाला त्या बोळक्याला एक दिवस सांभाळायचंय, त्याला तुम्ही इतकं वाजून घेता, या बोळक्याला तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचंय, त्याला किती वाजवत असतात? त्याला केलं त्याला धन्यवाद. घरच्या बोळक्याला किती वाजवत असतील? बरं चला पुढं. त्याच कुंभाराच्या आव्यातनं आलेलं दुसरं एक मडकं आहे. ते मडकं भाग्यवान नसतं. म्हातार झाल्याच्या नंतर लघुशंकेला त्याचा वापर केला जातो किंवा थुंकण्यासाठी त्याचा वापर केला जातो. काही मडकं भाग्यवानच नसतं. जर भाग्यवान असतं सतत ते म्हातार गेल्याच्या नंतर शिकाळ म्हणून वापरतात. मग मला सांगा, मडके घडवणाऱ्या कुंभाराचा काय दोष आहे प्रवीण महाराज? दोष असेल, प्रत्येकाच्या कर्माचा दोष असतो, प्रत्येकाच्या गुणाचा दोष असतो. वाक्य ध्यान देऊ नाही का? अनेक पिकं असू द्या, पण त्या सगळ्या पिकाला पाणी पोहोच करणारी विहीर आहे. त्या विहिरीतलं पाणी ऊसाला जातं. ऊसाची चव कशी होती? ऐका, बोला मोठ्याने. ऊसाची चव. त्याच विहिरीतलं पाणी चिंचेला जातं. चिंचेची चव जास्त माहिती तुम्हाला, चिंचेची चव म्हणून म्हटलं.
चिंचेची चव, कारण की डोहाळ्या लागल्याच्या नंतर यांना चिंचाच खावे वाटतं, म्हणून म्हणतो. त्याच ऐका, त्याच विहिरीतलं पाणी बरं का बाबा डॉक्टर साहेब, ते कारल्याला जातं, कारल्याची चव. त्याच विहिरीतलं पाणी कारल्याला जाते, कारल्याची चव. म्हणा माझ्या का बघून कारल्याची चव, म्हणा माझ्या का बघून कारल्याची चव. याच्यासाठी बोलवले काय मला होय? हुशार मोठ्याने म्हणते तर काय म्हणता मला तुम्ही? कारल्याची चव येते. पण मला सांगा, या त्या विहिरीतल्या पाण्याचा काय दोष आहे? दोष असतो प्रत्येकाच्या कर्माचा दोष आहे. पण तुम्ही चांगलं कर्म करा, जगाचा मला चांगलं फळ देईल. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे गेले. कित्येक जण आले, कित्येक जण गेले, तरी त्यांना कर्म करावंच लागलंय. तुम्हाला सांगू का, आपण जसं कर्म करत असतो ना, तसा जगाचा मालक आपल्याला फळ देत असतो. एक जण काय झालं, डोंगरगावच्या फाट्यावरती पेपर विकायला निघालं. ते म्हणला पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. घेतला एक जणांनी पेपर आणि ते एसटी मध्ये बसलं. ते पुढे गेलं, पण त्यांनी जात असताना त्या पेपरवाल्याला फसवलं. त्याला 1 रुपया खरा दिला, 1 रुपया खोटा दिला. गाडी पुढे गेली. ते मोठ्याने हसायला लागलं. कंडक्टर म्हणे, दादा तुम्ही का हसता? तो मला हसू नको तर काय करू, मी पेपरवाल्याला फसवलं, त्याला 1 रुपया खरा दिला, 1 रुपया खोटा दिला, त्यांनी पेपर पण मला कालचाच दिला. कर्म तसं फळ. तुम्ही दुसऱ्यासाठी जर खाटा खांदत असाल ना, समोरच्याचं वाटोळं व्हावं, देव त्याच्या आधी आपलं वाटोळं करतो. आपण त्या खड्ड्यात आधी पडत असतो. म्हणून कर्म चांगलं करा. तुम्हाला सांगू का माई मावल्यानं, आपलं कर्म ठरवतं आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपलं जगणं कसं आहे, आपलं वागणं कसं आहे. तुम्हाला सांगू का, इतकं गोड कर्म करावं, इतकं गोड कर्म करा. सासूनो सुना ऐका, 4 दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, सुनानी माग ढासा ढासा रडलं पाहिजे. रडत्यान का सुना? सुना म्हणत्यान पेढ वाटी, पण रडायच्या नाही. पण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, इतकं गोड कर्म केलं पाहिजे. सून म्हटली पाहिजे, आज आमच्या त्या घरात नाही तर डोळ्याला डोळा लागा ना, 5 चपात्या खाल्ल्या तरी भूक लागा. बाकी काय नाही. सासू भांडे घासून झोपत होती म्हणून रडायला यायला लागले. असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा, व्हॉट्सअपच्या स्टेटसला अपलोड करावा, इंस्टाला सासूला मेन्शन करावं, आणि तिकडे सासूचं टमटम पलटी आणि तिकडे सासू बोलता खापावी, असंच म्हणावं का? उत्तमाची गुरे कीर्ती मागे. माणसानं चालताना असं चाललं पाहिजे, लोकांनी रामराम घातला पाहिजे. माणसानं बसताना असं बसलं पाहिजे, 4 लोक सोबत येऊन बसली पाहिजे. माणसानं बोलताना असं बोललं पाहिजे, ज्याच्या कानावरती शब्द पडतील त्याला ऐकू वाटले पाहिजे. आणि माणसानं मरताना असं मेलं पाहिजे, ज्याला कळलं आपण गेलोय त्याच्या डोळ्यामध्ये त्याच दिशेने अश्रू आले पाहिजे. असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरी, उत्तमाची गुरे कीर्ती मागे. आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी असं वाटत असेल, आपण कर्म गोड केलं पाहिजे, आपण चांगलं जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. अरे ज्यांनी कर्म गोड केलं ना, त्यांचीच आज उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक आहे. मग तो देव असो, ते साधू असो, ते संत असो किंवा महापुरुष असो, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्म गोड होतं, म्हणून तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती. तुम्हाला सांगू का, माणसाचं कर्म गोड असावं लागतं. का छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रिकेमध्ये फोटो आहे? का प्रत्येकाच्या देवघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं समाजासाठी होतं, वागणं मात्र चांगलं होतं, व्यक्तिमत्व गोड होतं आणि कर्म मात्र गोड होतं. अहो आपला हा महाराष्ट्र उभा राहिला, तो काही उगाच नाही राहिला. 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. 1 म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देहूचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. पण नेत्याच्या कोणत्या पोटऱ्याच्या जोर आपला महाराष्ट्र उभा नाही. आपण महाराष्ट्रामध्ये राहणारी माणसं आहोत. अहो छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. माझा राजा होऊन गेला म्हणून दारात पवित्र आहे तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनीचं कपाळ आणि म्हणूनच उगवली हिंदवी स्वराज्याची सकाळ. आज जर छत्रपती शिवाजी महाराज या 16व्या शतकामध्ये अवताराला आले नसते, त्यांनी गोड कर्म केलं नसतं, त्यांनी धर्मासाठी जर झटले नसते, या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी ज्यांनी स्वराज्य जर निर्माण केलं नसतं ना, आज आपल्याला एक कीर्तन सुद्धा करता आलं नसतं. बघा कळलं तर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेत ना, म्हणून कीर्तन परंपरा सुद्धा चालू आहे. हे मंदिर टिकून आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. नाहीतर आज बादशाहकडे जावं लागलं असतं.
या गावकऱ्याला सप्ताह करायला म्हणावं लागलं असतं आमच्या डॉक्टरांना, आमच्या भाऊंना, 2-3 जणांना. आम्हाला प्रवीण महाराजांना सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागलं असतं आणि तिथे गेल्यावर म्हणावं लागलं असतं, हुजूर आता जे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद दरबारामध्ये जावं लागलं असतं. हम आपके दरबार में आए हुए हैं, अगर आप थोड़ी सी इजाजत दे लेते हैं हम हमारे गाव में थोडासा टाळ कुट लेते. म्हणावं लागलं असतं असं. कारण की असं झालंय डॉक्टर साहेब, आपलं हिंदी शन नाही, मराठी शन नाही. उस्मान की बकरी हमारे आंगने में आके वर्डी वर्डी, मैं उसके पीछे पड़े पड़े तो पड्या माई डाळायला घ्यावा. असंच आहे आपलं हिंदी शन नाही, मराठी शन नाही. उस्मान की बकरी हमारे आंगने में आके वर्डी वर्डी, उसके पीछे पीछे पड्या आणि पड्या तो पड्या आणि पड्या माई डाळायला घ्या. आमच्या इकडे पातेल्याला भगोलं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? बाय मावशा नका लय अवसान आणू, मला माहिती भगोलच म्हणतात. भगोल भगोल. पण त्या भगोल्याचा, त्या पातेल्याचा आज जाणकार मंडळास कीर्तन रूपी सेवेला उपस्थित आहे. गुरुजी, संस्कृत मध्ये त्या पातेल्याचा एक शब्द आहे, त्या भगोल्याचा एक शब्द आहे, त्याला संस्कृत मध्ये बहुगुण असं म्हणतात. भगोल्याला बहुगुण संस्कृत मधला मूळ शब्द आहे. आपण केलं भगुण आणि काही केलं भगोल. आमचं भगोल आहे, आम्ही काही बी करू, डोक्यात घालू, कंबरच्यात घालू, नाही का? त्या मागे त्या बाईचा व्हिडिओ ना. पण भगोल्याचा मूळ शब्द आहे बहुगुण. इंग्लिश मध्ये त्याला मल्टी टॅलेंटेड असं म्हणतात. त्यात सोमवारी भात करता येतो, मंगळवारी शिरा करता येतो, बुधवारी त्यात खिचडी करता येते, गुरुवारी त्यात वरण भात करता येतो, आणि रविवार गाठून एखादा पाहुणा घरी आला. आज काय ऐकणार ठरकी पण आज एकादशी बटाटे कापून त्याची भाजी करून त्याला घालते ते असं मला म्हणायचं. रविवारी तुम्ही वेगळा विचार डोक्यात आणू नका. लय डॉक्टर आहे, डॉक्टर आहे, काय करा. त्याला विनोद सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत, नाही तर बादशाची परवानगी काढावं लागली असते कीर्तन महोत्सव करण्यासाठी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे या महाराष्ट्रावरती फार उपकार आहेत. नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रावरती जरूर उपकार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्रावरती उपकार जर कोण्या मायमाऊलीचे असतील ना, त्या मायमाऊलीचं नाव म्हणजे आईसाहेब जिजाऊ. कारण की एवढा अनमोल रत्नाचा हिरा महाराष्ट्रासाठी दिला. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी, हो दे या जगा ऐसा पुत्र दे गुंडा, याचा दिनी लोकी माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मस्जिद. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखत शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखते मान.
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे समोरून येणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज दिसले का, त्याला आई म्हणून संबोधायचे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे. तुम्हाला सांगू का, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झालाय, तो जिजाऊंचा शिवबा झालाय. अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जगणं समाजासाठी समर्पित केलं, या रयतेसाठी समर्पित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कधी विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज कधी एका जातीपुरते मर्यादित नव्हते. 18 पगड जातीचे भक्तगण, 18 पगड जातीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या लढाईमध्ये, स्वराज्य रक्षणासाठी सदैव तत्पर होते बघा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार फार आहेत. कधी जातीमध्ये वाटू नका. महापुरुषांना कधीच जातीमधून वाटून घ्यायचं नसते बघा. हे महापुरुष असतात बघा. कष्ट केलेत माझ्या राजानी, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्या राजानी, जाती जातीत वाटू नका रे. स्वराज दिले या रयतेला, जाण तुम्ही जरा राखून द्या रे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाते जातीत वाटू नका रे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जावं, करगळी कापावी, रायरेश्वराला स्वतःच्या दुधाने अभिषेक करावा आणि आपल्यासाठी स्वराज्य निर्माण करून द्यावं. वय वर्ष फक्त 16 वय. लोक म्हणतात महाराज 16वं वरीस म्हणजे धोक्याचं. अरे 16वं वरीस धोक्याचं नसून 16वं वरीस मोक्याचं आहे. या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबारायांना काय केलंय, या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबारायांना जगाला ज्ञानेश्वरी देण्याचं काम केलंय. या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला स्वराज्य देण्याचं काम केलंय. म्हणून माणसाच्या ज्ञानाला फार किंमत असते, परमार्थामध्ये वयाला काही किंमत नसते. पण आपलं असं झालंय, वय वाढलं का किंमत वाढते, याचं नाव परमार्थ आहे, आणि वय वाढलं का किंमत कमी होते, याचं नाव संसार आहे. बघा बरं का, वय वाढलं का किंमत वाढते. आमच्यासारखं नवीन महाराज जर कीर्तनाला उभा राहिलाय ना, कर दे कीर्तन, जाऊ दे, करते बरं का कीर्तन, पण सगळे कोटाने आम्हाला माहिती म्हणजे असं. पण आमच्या जागी जर मोठा महाराज आला, वजनदार मासा, मस्तपैकी तब्येत बिब्बेत ढेरी बेरी थोडी थोडी सुटायला लागली. एक जण मला काय म्हणलं माहितीये का, महाराज ज्याला नाही पोट तो भिकार सोड. म्हणलं आता काय करावं, आता काय दगड बांधून हिंडावं का डेअरीला. अशी गंमत आहे. तुम्हाला सांगून जाईल, वय वाढल्याच्या नंतर किंमत वाढते, पण वय वाढलं का किंमत कमी होते. संसार आहे. नवीन लग्न झाल्याच्या नंतर फार किंमत असते. बायकोला पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या आण ग, पाण्याचा तांब्या पुढे, जेवणाचं ताट वाढ ग, जेवणाचं ताट पुढे. आहे का नाही, झालंय तुमचं नवीनच ना, आताच ना. मग बायको देणार आहे तुम्हाला पाण्याचा तांब्या मागू द्या, देणार. पण 2-3 वर्षांनी फक्त तुम्ही बायकोला पाण्याचा तांब्या मागा, पाण्याचा तांब्या आण ग, ती काय म्हणणार माहितीये का, महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण. तुम्ही म्हणता तुला कसं एवढं मैत्र अनुभवे नाही आले अंगा, नाही झालं माझं वाटोळं, काय काळजी करू नका. नवीन संसार लय बघा, नवीन संसारामध्ये फार किंमत असते. पण संसाराच्या नंतर 2-3 वर्षांनी किंमत नसते, वय वाढल्याच्या नंतर किंमत वाढते. त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून ज्ञानाला फार किंमत दिली पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांच्या आपण ज्ञानाला किंमत दिली. माऊली ज्ञानोबराय जगासाठी ज्ञानाचा सागर होऊन गेले. म्हणून तर सांगण्याचं तात्पर्य एक होतं तुम्हाला, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या रयतेसाठी एवढं केलं. हे का केलं? फक्त आपलं रक्षण व्हावं, हिंदू धर्माचं रक्षण व्हावं,
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यामध्ये त्यांनी कधी वाईट पाऊल कधीच पडून दिलं नाही. सतत चांगल्या पावलाने चालायचं, सतत गोड कर्म करायचं, दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख मानायचं. तेव्हा आपलं दुःख लोक महाराजांचं दुःख जाणत होते. म्हणून दुसऱ्यासाठी जगावं लागतं, गोड कर्म करावं लागतं, तेव्हा आपली उत्तम कीर्ती पाठीमागाशी राहत असते. म्हणून तर कर्म गोड करा, कर्म चांगलं करा, कारण की हे कर्म आपला पिछा कधी सोडत नाही, आपल्या सोबत सावलीप्रमाणे असं तुम्हाला मी सांगितलं. म्हणून तर या जीवाला पहिलं बंधन आहे ना महाराज, ते कर्माचं बंधन आहे. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. म्हणून या जीवाला दुसरं बंधन आहे, ते संसाराचं बंधन. तुकोबरायांना माहित समजलं, कर्म प्रत्येकाला करावं लागते, कर्माचं बंधन जरूर आहे. आणि दुसरं बंधन या जीवाला आहे, ते संसाराचं बंधन. बरं का महाराज, संसार करतच नाही असा मनुष्य आपल्याला बघायला भेटणारच नाही. नुसतं लग्न होणे म्हणजे काय संसार नाही. माझी बायको, माझी मुलं, माझी गुरं, माझी ढोरं, माझा बंगला, माझी गाडी, हा स्वतःच्या स्वार्थापोटी संसार झाला. पण जगाच्या पाठीवरती लग्न न करताही संसार सुखरूप करून दाखवला, ते म्हणजे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा आहे. अवघाची संसार सुखाचा परिणाम, आनंदे भरीना तिन्ही लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, भेटेन माहेरा जगासाठी संसार केला, स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागितली जाते त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात, अखिल विश्वासाठी मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात. माऊली ज्ञानोबराय जगासाठी मागून गेले. आता विश्वात्मके देवे येणे वागेत मी तुषावे, तो शोधी मज द्यावे पसाय दाणे. जगासाठी मागणी केली किंवा जगाचा साठी संसार सुखरूप केला. तुम्हाला सांगू का, या माय माऊल्यांचं माहेर असतं. आपल्या बापाचं घर म्हणजे माय माऊल्यांचं माहेर आहे, आपल्या नवऱ्याचं घर म्हणजे या माय माऊल्यांचं सासर आहे. तसं साधू संतांचं सुद्धा माहेर आहे. साधू संतांचं माहेर ते कुठे आहे ऐका. एक
धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. साधू संतांचं माहेर म्हणजे पंढरपुरे. पंढरीय माझे माहेर सजनी. संतांचं माहेर म्हणजे पंढरपुरे. मग मला सांगा, माऊली ज्ञानोबारांचं लग्न झालं होतं का? नाही. तरी जगाची माऊली होण्याचं सामर्थ्य घेतलं. वरून अख्ख्या जगाचा संसार सुखरूप करण्याचं काम माऊली ज्ञानोबारांनी केलंय. मग मला सांगा, आपल्याला संसार चुकला नाही, साधू संतांना संसार चुकला नाही, चुकणार आहे का? प्रत्येकाला कर्माचं बंधन जसं आहे ना, तसं प्रत्येकाला बंधन संसाराचं आहे. पण संत म्हटले, संसाराचं बंधन जरी असलं, तुम्ही एक काम करा. असोनी संसारी जीवे विकू करे, वेदशास्त्र उभारे बाह्य सदा, किंवा संसारी असावे. संसारी असावे, माहेरी जायाची ओढही लागली मला. जसं आपलं माहेर आहे तसं साधू संतांचं सुद्धा माहेर पंढरपूर आहे. पण साधू महात्मे सांगून गेले, तुम्ही संसारात असून भगवंताचं भजन करा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. का भगवंताचं भजन करायचं, का नामस्मरण करायचं? कारण की कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन उद्धाराचं कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंत परमेश्वराचं भजन करायचं, नामस्मरण करायचं. माय मौल्यांनो, माझ्या वडीलधाऱ्या माणसांनो, कितीतरी जन्माच्या पुण्याईनं आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय. अरे आता आपल्याला देह प्राप्त झालाय, परत आपल्याला मनुष्य देह भेटणार आहे का नाही याची गॅरंटी का हो? नाही गॅरंटी. मग देवानं देह पवित्र असा दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय. अरे अनमोल असा हा देह आहे बघा. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय, परत भेटत का नाही याची गॅरंटी का हो? करा ना भगवंताचं भजन. आवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया, आवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया
माना खोया तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. अनमोल किमतीचा भगवंताने दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय. मग भगवंताचं भजन करावं, संसारात असून नामस्मरण करावं. परत आपल्याला हा देह भेटणार नाही. तुम्हाला सांगू का, कधी तो काळ आपल्यावरती घाव घालेल, कधी काळ तो आपल्याला घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. पण भगवंताचं भजन करा. आणि या देहामध्ये येऊन जर तुम्ही भगवंताचं जर भाडं भरत नसाल, भजन म्हणजे भगवंताचं भाड आहे. या जगाच्या पाठीवरती कोणतीच गोष्ट कोण कोणाला फुकट देत नाही. आणि देवानं देव फुकट दिलाय, पण देव म्हणला तुला फुकट दिलाय, कित्येक दिवस तुला देव फुकट देऊ. मग तू 80 झालं, मग तू माझं भाडं भरायला लागला. तुम्हाला सांगू का, या जगाच्या मालकाचं भाडं म्हणजे त्याचं नामस्मरण आहे. आणि जर का आपण एखाद्याचं जर भाडं नाही ना भरलं, मग तो म्हणतो एक तर काय करा, तुम्ही भाडं भरा, नाहीतर माझी रूम खाली करा. तसं भगवंताचं भाडं म्हणजे त्याचं नामस्मरण आहे. आणि जर आपण भाडं नाही भरलं, मग संत सांगतात खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. 3.5 हाताचा हा पिंजरा बांधिला, आतमध्ये राघू पैसविला. मालक नाही कुनिया घराचे, नोटीस आले घर मालकाचे. आतमध्ये राघू, कोण तो राघू? तैसा हृदयामध्ये मी रामू, रस्ता सर्वस्काचा आराम. के भ्रांतासे काम विषयावरे, एक हरी आत्मा जीव शिव समा. वयात दुर्गा मन घाली म्हण, दुसरी का वाया घालू नको. त्याचं भजन कर, त्याचं नामस्मरण कर, नाही तर अन्यथा तो काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. पण वेळोवेळी सावध करण्याचं काम आपल्याला सकल संतांनी केलंय. आणि जर आपण सावध नाही झालो, त्याचं भजन नाही केलं, परिणाम काय होईल ऐका.
नाथ महाराज सांगतात हे जरी नाही काल मग दुसरा येईन. ऐकलं नाही ना तुम्ही? मग काय होईल? सरळ शेवटी पा काळ बांधून नेईन एका जनार्दनी आमचे काय बाजाई. अरे या संप्रदायावरती ना नाथ महाराजांचे फार मोठे उपकार आहेत. कारण की नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलं, आपल्या संप्रदायासाठी वासुदेव प्रकरण दिलं, संप्रदायासाठी भारुड हे प्रकरण दिलं. आणि सगळ्या प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला उपदेशच केला, नाथ महाराजांनी आपल्याला सावधच केलं. रामाच्या पारी हरिनाम बोला, सकाळ सकाळी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. किंवा तो सकाळ सकाळी पहाट पहाट आपल्या दारामध्ये पिंगळा यायचा. तो पूर्वीच्या काळी यायचा, आता सहजासहजी आपल्याला पिंगळा बघायला भेटत नाही. होय, आता पिंगळा भेटतोय का?
या आजीला, या म्हाताऱ्या आजोबांना, बरोबर बाबा, तुम्ही पिंगळा बघितलाय तुमच्या काळामध्ये, डोक्यामध्ये फेटा, अंगामध्ये कोट, एका हातात कंदील, एका हातात डमरू, आणि तो छान असा आपल्याला उपदेश करायचा. तू घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण बस ठाई ठाई, संसारा पायी या संसारा पायी, पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. आता काळ बदलला, आपल्या दारामध्ये डॉक्टर साहेब पाट पाट पिंगळा येत नाही बर का. वानखेडे महाराज, आपल्या दारामध्ये पाट पाट बटरवाला येतो, बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. काळ बदललाय, इतका काळ बदललाय. पूर्वीच्या काळी दारात पिंगळा यायचा, आता बटरवाला येतो, एवढा काळ बदललाय. गुरुजी, तुमच्या काळामध्ये या माय मावल्या हांड्याव हांडा लांबून विहिरीवरून पाणी आणायचं, आणत होता का नाही? आता काळ बदलला, सगळ्यांच्या घरी बंगला झालाय, आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय का नाही? आमच्यासारखे महाराज मंडळी घरी गेले ना, आकाश महाराज आपल्यासारखे, आपल्याला पाणी देणार नाही, नळाची नळीच घ्यायची, महाराजच्या तोंडात खुपसायची. काय द्यायची तर पी, पिऊन झाले नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय, फार काळ बदललाय. बघा, चपात्या बनायचं मशीन आलंय का? घेतलं का कुणी? घेतलं असेल. आता अजून काळ डेव्हलपमेंट झाला, अजून काळ बदलला, आता आंघोळीचं मशीन आलं. जावाई सासरवाडीला गेला, सासऱ्याने आंघोळीचं मशीन घेतलं होतं, जावाई उत्सुकतेने गेला आणि जावाई त्या मशीन मध्ये गेला आंघोळीच्या, आणि लाईटच गेली. आतमध्ये धाड 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 धाड, सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावायला मशीनच्या बाहेर काढलं. जावाई बापू म्हणला, सासरे वा, मी गावाकडे जाऊन वाड्याला आंघोळ करतो, पण मशीन मध्ये. एवढा काळ बदललाय बघा. बोट पॉलिश करायचं मशीन आलं. अमेरिकेमध्ये चौकामध्ये मशीन आहेत, आपल्या भारतातलं तिथे गेलं. त्या मशीनचा हेतू असा होता, एक पाय मशीन मध्ये टाकायचा, बोट पॉलिश करून तो बाहेर काढायचा, दुसरा पाय टाकायचा, बोट पॉलिश होणार, पण तो आपल्या पायाला ती मशीनीचा आता एक हात असतो, ते आपल्याला धरतो जोपर्यंत आपण $1 टाकत नाही तोपर्यंत. यांनी बघितलं, यांनी काय केलं, चौकामध्ये मशीनी होत्या, एका चौकामध्ये एका पायाला बोट पॉलिश करी, दुसऱ्या चौकामध्ये गेलं, दुसऱ्या पायाला बोट पॉलिश करी, निघून गेलं. ते मशीनच हँग पडलं, त्यांनी सॉफ्टवेअर मध्येच बदल करून टाकला. पहिलाच पाय धरल्याच्या नंतर पैसे घ्यायचे असं आहे. पण वाक्य ध्यान देऊ नाही का, माणसानं काळानुसार जरूर बदलावं, पण काळानुसार बदलत असताना ना आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपण्याचं काम जर कोणी केलं असेल, संस्कार जोपासून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ना, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय. तेव्हा कीर्तन प्रवचन संप्रदायाने केलंय, संस्कृती टिकून ठेवण्याचं काम. साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला की संस्कृती आहे, पिंगळा म्हणजे आपली संस्कृती आहे, वासुदेव भारूड ही आपली संस्कृती आहे. आता 25 डिसेंबर गेलं, रात्रीचे येतो ना, तो संता यायचा, संता शिकवणारी आपली संस्कृती नाही, वासुदेवाचं आपल्याला लोकांना मार्गदर्शन देणारी आपली संस्कृती. कुठं चाललंय संस्कृती, कुठं चाललं आपला महाराष्ट्र? माफी मागून बोलेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4-4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मला सांगून गेलो होतो, परस्त्रीला माते समान दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या मुलांना संस्कार नीटनेटके द्या, आपली संस्कृती जपा. तुम्हाला सांगू का, आपल्या जीवनामध्ये आदर्श चांगला ठेवा. आपल्या जीवनामध्ये आदर्श असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आईसाहेब जिजाऊ सारखा, भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांसारखा आपला आदर्श असावा. नाचणाऱ्या पाटलीनेचा आपला आदर्श नसावा. माफी मागून बोलतो, नाचणारी कमी कपडे घालती, नटी कमी कपडे घालती, ते आपल्याला अट्रॅक्ट करण्याकरता घालत असते, पण आपल्या माईने आपल्यासाठी फाटलेलं 10 ठिकाणी फाटलेलं लुगडं घातलंय ना, ते आपल्याला प्रोटेक्ट करण्याकरता घातलंय. ही गोष्ट ध्यानात ठेवा. संस्कार जपसा, आदर्श जीवनामध्ये चांगला ठेवा, निश्चित आपलं कल्याण होईल. आणि आदर्श ठेवत असताना आपल्याला का आदर्श, आपण का संस्कृती टिकू नये, या साधू महात्म्याने आपल्याला मार्ग दाखवलाय. मार्ग दावून गेले आहे दयानिधी संत ते, हे साधू महात्म्याने एक मार्ग दाखवला. तुम्ही संसारात असून भगवंताची भक्ती करा. भक्ती जर करत नसाल, कधी तो देव आपल्याला बोलवल आणि कधी आपल्याला हे देह सोडून जावं लागेल, सांगू शकत नाही. मग आहे ना प्रत्येकाला कर्माचं बंधन, आहे ना प्रत्येकाला संसाराचं बंधन. मग या जीवाला 2 बंधनं तर आहेच, पण तुकाराम महाराज म्हणते या जीवाला अजून एक बंधन असू शकतं. ते बंधन तुकोबाराने अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं. प्रेम प्रीती जय, प्रेम प्रीती जय बाबा, प्रेम प्रीती जय बाबा,
प्रेमाचं बद्दल सांगतात का माहितीये का? जगामध्ये प्रेमच करत नाही असा मनुष्य आपल्याला बघायला भेटणारच नाही. टाळकरी गायकवाड म्हणत असतील, महाराजांनी पहिलं चरण सोडलं दुसऱ्या चरणात कसं काय दिसलं. पण मला अभंगाचा तुमच्या समोर जो भाव मांडायचा आहे ना, तो दुसऱ्या चरणापासून तो असा आहे. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले बिगर. प्रेम कोणावर कमी होणार नसतं. माणसानं प्रेम करावं. मौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करावं. माणसानं प्रेम करावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेवरती प्रेम करावं. माणसानं प्रेम करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती प्रेम करावं. माणसानं प्रेम करावं. आपल्या आई वडिलांवरती प्रेम करावं. कारण की आई वडील आपल्यावरती फार प्रेम करत असतात. फार नव्हे खूप प्रेम करत असतात. खूप नव्हे जास्तच आपल्यावरती प्रेम करतात. कारण की आई वडिलांनी आपल्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये आपल्याला वागवलेलं असतं. मग मला सांगा, त्या आईचं प्रेम आपल्याविषयी कमी होणार आहे का? किंवा ज्या बापानं पडद्या पाठीमागं राहून आपल्या काळजावरती दगड ठेवून आपल्या लेकरा बाळांचा सांभाळ केला, वेळ प्रसंगी जगाच्या शिव्या खाल्ल्या, त्या बापाचं प्रेम लेकरावरती कमी होणार असतं का? तुकाराम महाराज स्वतः एका लेकीचे बाप आहेत. ऐका, भागीरथीचे ना पिता आहेत, वडील आहेत. ते म्हटले, माझं माझ्या भागीरथीवरती इतकं प्रेम आहे, मी माझ्या भागीरथीसाठी भेटायला वैकुंठावरून परत आलो. किती प्रेम असेल. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या लेकीला भेटायसाठी तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आले. पण तुकाराम महाराजांना वाटलं हा समाज सुधारला असेल. कारण की तुकोबरायांनी काय केलं? जगाला प्रेमच देण्याचं काम केलं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम देण्याचं काम केलं. तुम्हाला सांगू का, जगाला ना प्रेम द्यायला शिका. जगावरती प्रेम करायला शिका. आपल्या माणसांवरती प्रेम करायला शिका. आपण जर दुसऱ्यावरती प्रेम केलं, आपण जर आपला धर्म जर आपण टिकून ठेवला, त्याला माणूस म्हणावं खरा तो एकची धर्म. जगाला प्रेम पावे. जगीचे हीन पतित, जगीचे दीन पद दलित, तयाचा गुण उठवावे. जगाला प्रेम पावे. महाराज 4वी-5वीला शाळेत जायचं ना, सुंदर प्रार्थना असायची. हेच आमची प्रार्थना, हेच आमचे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. एकच प्रार्थना आहे, आपण माणसावरती प्रेम करावं.
तुकाराम महाराजांनी माणसावरती प्रेम केलं यामध्ये नवल नाही. तुकाराम महाराजांनी प्राण्यांवरती सुद्धा प्रेम केलं होतं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. प्राण्यावरती प्रेम करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. पण आपली शोकांती काय, आपण माणसावर प्रेम करत नाही. आपण आपल्या माणसाला मोठं मानायला शिकत नाही. कधी कधी आपण आपल्या माणसाला जीव लावला पाहिजे, आपल्या माणसावरती प्रेम केलं पाहिजे, आपल्या आईवरती प्रेम केलं पाहिजे, आपल्या बापावरती आपण माणसानं प्रेम केलं पाहिजे, बहिणीनं आपल्या भावावरती प्रेम केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, बहीण आपल्या भावावरती किती प्रेम करत असते, किती जीव लावत असते. माफी मागून बोलेल, बहीण ना आपल्या भावाच्या इष्टितीमध्ये कधीच तिला गरज नसते इष्टितीची. तिला फक्त एक इच्छा असते, माझ्या भावानं ना मला प्रेमानं आदरानं फक्त राखीच्या सणावर मला बोलवावं. कारण की तिला माहिती असतं, एका आईच्या उदरातून आलेली दोन्ही लेकरं असतात, एका खाडा मासात वाढलेली दोघांचं एक रक्त असतं. पण भावाचं बहिणीवरती प्रेम असतं, बहिणीचं सुद्धा भावावरती प्रेम असतं. कारण की दोन जीवाचा जो धागा आहे ना, एका आईच्या उदरातून आलेला असतो. दोन जीवातून धागा एक ओविला, तिला रक्ताचा मी तुला लाविला. आयुष्य माझ मिळो दे माझ्या भावाला, भाऊ भाऊ म्हणताना मनार मला. भाव बहिणीच नात किती चांगलं, वाट पाहून पाहून झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काही घेणार रे तुझ्या इष्टिती खणाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. बहिणीला भावाकडून कशाचीच गरज नसते, फक्त हक्काची साडी. सणावाराला तिला बोलवलं आणि आपल्या लेकरीला आदराने बोलवलं, हीच बहिणीची अपेक्षा असते. म्हणून भावानं भावावरती प्रेम करावं. तुम्हाला सांगू का, ज्ञानोबरायांचं किती मुक्ताईवरती प्रेम होतं, इतकं मुक्ताईवरती प्रेम होतं. मुक्ताईचा लाड पुरवण्यासाठी मुक्ताईची इच्छा होती भावाला मांडे खाऊ घालायची. जठराग्नी प्रज्वलित केला आणि पाठीवरती माऊली ज्ञानोबरांनी मुक्ताईला मांडे भाजण्यासाठी सांगितले. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आपल्या लेकीवरती फार प्रेम आहे आणि भागीरथीला वाटलं माझं सुद्धा आपल्या बापावरती इतकं प्रेम आहे. भागीरथी प्रत्येकाच्या दारात गेली, प्रत्येकाला कपभर दूध मागितलं. आपल्या बाबांना बोटवं करून घालायचं, पण त्या काळी भागीरथीला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, मी आयुष्यभर परमार्थ केला, जगाला प्रेम देण्याचं काम केलं, समाजाप्रती दयाभाव निर्माण केला, ज्या समाजाचं मी कर्जमुक्त केलं. सावकार होते तुकाराम महाराज, सावकारकीच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवल्या. त्या समाजानं माझ्या भागीरथीला दूध सुद्धा दिलं नाही. हा समाज आहे. वाईट काळामध्ये समाज कधीच आपला नसतो, सुखामध्ये नेहमी समाज आपला असतो. वाक्य ध्यान देऊ नये का, वाईट काळामध्ये कधीच आपला नसतो. आणि हा समाज आहे. त्रास आपल्याला परक्याकडून होत नसतो, त्रास नेहमी आपल्याला जवळच्याकडून होत असतो. तुकोबरायांना महाराज बोटवं खायचं म्हणून भागीरथी दारात गेली, तिला कपभर दूध मात्र दिलं नाही. पण त्या समाजाचं तुकाराम महाराजांनी कर्जमुक्त केलं आणि त्या समाजाने तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला. हा समाज आहे. वाईट काळामध्ये समाज आपलेच त्रास देत असतात. तुम्हाला सांगू का, एक वेळेस तुम्ही परक्याकडून सावध नाही राहिले तरी चालेल, पण जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते, पण आपल्या जवळच्याला आपला काही इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागे काय येणार आहे. लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडण होणार नाही. पण तुकोबरायांनी जाणलं माझ्या लेकीवरती माझं इतकं प्रेम आहे, भगवंताला प्रार्थना केली आणि साक्षात जगाच्या मालकानं येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले, दगडाच्या नंदीने दूध दिलं, माणसानं दूध दिलं नव्हतं. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठरवलं माणसावरती प्रेम करूस्तवर प्राण्यावरती प्रेम केलेलं बरं. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा. बाप आपल्या लेकीवरती फार प्रेम करत असतो. ऐका, तुम्हाला भाव सांगायचे अभंगाचा काय आहे, 10 मिनिटं माझ्याकडे राहिले.
बाप लेकीवरती इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो. त्या बापाला माहितीये माझी लेक वयाच्या 21 वर्षापर्यंतच माझी, नंतर ती परक्या घरची होणार आहे. तो बाप काय करतो, मुलासाठी बापानं 5 रुपयाचा पेन आणू द्या, आपल्या मुलीसाठी 10 रुपयाचा पेन आणणारा बाप आहे. आपल्या मुलीसाठी बापानं 1000 रुपयाचा ड्रेस आणलाय, पण बाप मात्र फाटकं धोतर घालून गावामध्ये फिरतोय. त्या बापाला माहितीये माझी लेक ना नंतर दुसऱ्या घरची होणार आहे. 2 घराला जोडणारी ती लेक असते. माहेरचे 21 कुळ आणि सासरचे 21 कुळ, एकूण 42 कुळाचा उद्धार करणारी ती लेक असते. लेका वडाची पारंबी पांग बापाचं फेडते, असो सासर माहेर 2 घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस लागले. बाप रडताना दिसतो ज्यावेळेस आपला पोटचा गोळा आपली लेक नांदायला जाते, त्यावेळेस बाप ढसाढसा रडतो. दगडाच्या काळजाचा असू द्या बाप, गरीब असू द्या बाप, श्रीमंत बाप असू द्या, तो रडल्याशिवाय राहत नाही. नांदाया जाती लेक बाप बघतो टेकाकड, नांदाया जाती लेक आई बघती चोरावानी, आई बघती चोरावानी, अश्रू ढाळती मोरावानी, अश्रू ढाळती मोरावानी. लेक नांदायला निघूया, बाप तो ढसा रडतो, कारण की फक्त बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्यावेळेस लेक नांदायला जाते ना त्यावेळेस बाप ढसा रडतो. पण त्या लेकीला वाटतं बाबांना मला लागल तेवढा हुंडा दिला, लागल तेवढे भांडे दिले, सोसायटीचं कर्ज काढलं, आणि माझा बाप त्यांच्या जावायला म्हणतो जावाई बापू काही कमी जास्त झाला असेल तर माफ करा. कधी तर माझ्या लेकीकडून जर चूक झाली ना, लेकीची चूक समजू नका, माझी चूक समजून ती पदरात घ्या, या निरोप घ्या. कालांतराने तिला माहेरची आठवण होऊ द्या. माय माऊल्यांनो, माहेरामध्ये तुम्हाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरामध्ये तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत माहेरामध्ये तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरामध्ये तुम्हाला किंमत आहे. एकदा का माहेरामध्ये तुमचे आई बाप गेले ना, तुम्ही हक्कानं मुलगी म्हणून त्या घरी जाणार नाही, तुम्ही पाहुणी म्हणून त्या घरी जाईल. आई बाप जाऊ द्या, हक्काचा उंबरठाच गेला बघा. माहेरामध्ये सासरमध्ये फार फरक आहे. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला 50 वर्षाची लेक भाटायला जाऊ द्या बरं का गुरुजी. तो 50 वर्षाची लेक 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला भेटायला गेली. 80 वर्षाचा म्हातारा बाप आहे, काठी टेकत आला, लेकीच्या हातातली पिशवी घेतली, तायडे आलीस, जेवण कर आणि आराम कर. सगळ्याच्या आधी झोपी गेली लेक. माहेरामध्ये लाडला तिचा, आणि सगळ्याच्या लवकर उठली नाही, उशिरा उठली. उलट उठवायला आपल्या भावाचा मुलगा गेला, आत्या अगं उठ ना ग बाळ्या, तुझ्या आत्याला उठू नको, तिला झोपू दे, कारण ती खूप दमून आली. सगळ्याच्या आधी झोपून सगळ्याच्या नंतर उठलं तरी चालतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळ्याच्या नंतर झोपून सगळ्याच्या आधी उठावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. सासर मधला माहेर मधला फरक. 80 वर्षाचा म्हातारा बाप लेक ज्यावेळेस निघते ना आपल्या लेकरा बाळाच्या आपला संसाराकडे परत निघायला, कांदा देईन, लसूण देईन, मिरची देईन, तिला भेटत नाही का? भेटतं, पण त्या पाठीमाग बापाचं प्रेम असतं. प्रेम प्रीतीचे बांधले हे नसते काही केले. बाप इतका लेकरावरती प्रेम करतो. डॉक्टर साहेब, डॉक्टर क्षेत्रातला बाप असू द्या, पैलवान क्षेत्रातला बाप असू द्या, व कोणत्याही क्षेत्रातला बाप घ्या तुम्ही, बापाचं लेकरवरती फार प्रेम असतं. पैलवान क्षेत्रातला बाप आहे, महाराष्ट्र केसरी पद मिळालं, गावकऱ्यांना सत्कार ठेवला, घराच्या उंबरठ्यातून तो पैलवान बाप बाहेर पडला. 6-7 वर्षाची लेक आली, बापाच्या पायाला घट्ट मिठी मारली. पण आता मला सांगा, बाप त्या लेकीला पाडू शकतो का नाही? भले भले पैलवान पाडले, पण तो आपल्या पत्नीला म्हणतो, अगं ऐकलंस का ग, या पोरीला धर, नाही तर ही पोरगी मला पाडल. ज्यांनी भले भले पैलवान पाडले तो त्या पोरीला पाडू शकत नाही. उलट मुलीसाठी खाली पडायला तयार होतो, तो म्हणजे बाप असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, बाप आपल्या लेकीसाठी काही बी करायला तयार असतो, कारण की तो मायेचा पदर
फक्त आपल्यावरती आई घालू शकते आणि दुसरा म्हणजे बाप घालू शकतो. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रेमाचं बंधन सांगण्यासाठी बाप आणि लेकीचा सुंदर दृष्टांत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. पदरी घाली पिळा 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 बाप निर्बळासाठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते नसुटे काही केले बिघड. आई वडिलांचं आपल्यावरती असणारं प्रेम कमी होत नसतं. म्हणून जीवन जगत असताना माणसाने एक काम करायचं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आईची सेवा करायची. आई प्रथमतः दैवत आहे. बापाची सेवा करायची. बाप हे आपलं दैवत आहे. आणि तिसरे म्हणजे आचार्य देव भव, संतांची सेवा करायची. संत हे आपल्याला योग्य ती दिशा दाखवणारे असतात. संत महात्मे जीवनामध्ये येतात, योग्य ती दिशा दाखवतात, योग्य तो मार्ग दाखवतात. तुम्हाला सांगू का, संत महात्मे एकच सांगणार, काही करू नका, एक काम करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायला संत सांगतात. ते म्हणत नाही तुमच्याकडला खजिना, तुमचं धन आम्हाला द्या, नाही. उलट जगाच्या मालकाला प्रिय असणारी भक्ती आपल्याला करायला सांगतात. आवड देवासी एका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणारा भगवान परमात्म्याला तो भक्त प्रिय. जसं संसारामध्ये बिना मंगळसूत्राची बायको आपल्याला चालत नाही, तसं परमार्थामध्ये बिना माळाचा भक्त चालत नाही. काही जण म्हणतात, महाराज आमची मनाची माळ आहे. तुझी मनाची माळ कुठं ज्ञानेश्वरीत सांगितली का गाथेमध्ये सांगितली? उलट हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबा म्हणून गेले, म्हणो मार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाच्या मार्गाने गेला तो तेथेच मुकणार आहे. साधू संतांनी मार्ग दाखवला, त्या मार्गाने चला, आपलं हित करून घ्या. संत महात्म्याने जीवनामध्ये हे काम केलं, त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. संतांनी संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. यामध्ये नवल नाही. अनेक सकल संतांनी सांगितलंय, त्या जगाच्या मालकावरती विश्वास ठेवायचा, जगाच्या मालकावरती प्रेम करायचं, जगाच्या मालकावरती भाव प्रकट करायचा. कारण की या जगामध्ये सगळ्यात जास्त किंमत कशाला असेल? थोर प्रेमाचा भुकेला, देवा देव भावाचा भुकेला, हा जे दुष्काळ तयाला. अंतःकरणामध्ये भाव असणारा भक्त जगाच्या मालकाला प्रिय. मला सांगून जाईल तुम्हाला, एकाकडे 18 विश्व दारिद्र्य, अनेक द्वारकेचा राजा,
पण काय केलं? शुद्ध भाव कोणिया गाव सोनियाचा दिला. अर्जुनाला गीता सांगत होते भगवान श्रीकृष्ण. सांगत असताना याचं वर्णन माऊली ज्ञानोबा करतात. अर्जुना ऐक, हे सांगावे काय करीती, तुझी देखील आपुल्या देखी. मी सुदाम्याच्या सोडे गाठी पवैया लागी. पै भक्ती की मी जाणे, तेथ सान थोरण म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलतेलया. आम्ही फक्त भाव जाणतो. अर्जुनाने सुद्धा, अर्जुना मी फक्त तुझा भाव जाणलाय, म्हणून तर मी तुझ्या रथाचं सारथ्य पण करतो. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. नाही तर अर्जुनाने चांगलं काही केलंच नाही. फक्त एक काम केलं होतं, त्या जगाच्या मार्गावरती फक्त भाव होता, विश्वास होता. पाहती पांडव अखंड वनवासी. पाहती पांडव अखंड वनवासी. परी त्या देवासी आठवीती. पाहती पांडव अखंड वनवासी. काहीच केलं नव्हतं, फक्त देवाला बसले होते. नाही तर चांगलं केलंच नव्हतं, वाईटच केलं होतं. मी तर म्हणतो कसं वाईट? त्यांचे संबंधच असे होते. मित्र मित्र म्हणायचं आणि मित्राच्या बहिणीला पळून घेऊन जायचं. भगवान श्रीकृष्णाची बहीण अर्जुनाची कोण आहे? पांडवांची बायको. बरं मला सांगा, लग्नाच्या आधी एखाद्याला लेकरू बनवलं, ते चांगलं का वाईट आहे? पण पांडवांच्या कुळामध्ये असं घडलं. कर्ण कोण होता? पांडव होता, पण लग्नाच्या आधी झाला होता. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. तळहाती जन्मला बाळ, सोडून दिला गंगाजळ. नाही बदलाने जातीला, कर्ण पांडव रे पहिला. तरी ते फक्त भगवान परमात्म्यावरती भाव आहे, अंतःकरणामध्ये दया आहे. म्हणून तर भगवान परमात्मा त्यांच्या घरी घोडी धुण्याचं काम करतो. म्हणून अंतःकरणामध्ये भाव ठेवा. या भावानं काय करता येतं? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भावे देवी देवी करावे. प्रेम प्रीतीचे बांधले ते सुते काही केले. ज्ञानेश्वर झालंय आपलं कीर्तन. चांगलं बघा, चांगलं राहा, आपापली माणसं मोठी करा. देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरा. जे का आईच्या लेकराप्रमाणे धर्ममतमामध्ये एकत्र या. चांगलं जगा, चांगलं व्हावा, माणसानं माणसाप्रमाणे जगावं. याच्यासाठी हा कीर्तन महोत्सव आहे. आपण दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, याच्यामध्ये माणूस की किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो बनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जात जा, लोक तुमच्या दुःखामध्ये येतील. झालंय आपलं कीर्तन. झालेलं कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करू. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करू. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करू. बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा वाईट प्रकार शब्द गेला असेल, उदाहरणार्थ कारणाने माझं मला परत करा. जे बरोबर आहे ते साधू संतान साहेब, डॉक्टर साहेब, जस मी कीर्तन उभा राहिलो होतो का असं मला वाटत होतं. गळ्यामध्ये विना घ्यावा, पंचपदी घ्यावा, अभंग मांडावा आणि जे विठ्ठल करावा. कारण की प्रवासाने दिवसभर मी वैतागलो होतो. आता रात्रभर आपण जायचंय, पण तुमचे फ्रेश चेहरे बघून, इथालं वातावरण बघून, इथाली गोड प्रेमळ स्वभावाची माणसं बघून भाग गेला, शीन गेला, शीन गेला. अवघा झाला आनंद, आनंद झाला तुमच्या गावाला येऊन.
2 महिन्यापूर्वी मला डॉक्टर साहेबांनी बोलवलं. इथं जवळ माझं पांगरखेडला कीर्तन झालं. म्हणे महाराज तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचंय, काळजी करू नका, तुमच्या दर्शनाचा आला योग, असं तुम्ही माझ्यावरती प्रेम करत राहा, मी तुमच्यावरती प्रेम करत राहील, तुमच्यासाठी मी काळजी करू नका, मी कधी बी येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, आणि तुम्हाला माझं पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकायचं असेल तुम्ही काळजी करू नका. येत्या 19, 20, 21 या 3 दिवस जी टॉकीजला मन मंदिरा गजर भक्तीचा संध्याकाळी 6 ते 7